धुळ्यात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील युती आणि आघाडीवर तीव्र प्रतिक्रिया दिली। स्थानिक परिस्थितीनुसार आघाड्या तयार होतात, त्यामुळे केंद्र किंवा राज्य सरकारवर काहीही परिणाम होणार नाही। आम्ही भाजप सोबत मित्रपक्ष म्हणून आहोत। काही ठिकाणी जागा मिळाल्या किंवा नाही तरी नाराजी नाही असे त्यांनी सांगितले। आठवले यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर संविधानाला धोका निर्माण करत जनतेला दिशाभूल करण्याचाही आरोप केला। नाही आहे, कारण राज्य सरकारमध्ये जे 3 मोठे पक्ष आहेत आणि आरपीआय त्यांना पाठिंबा आहे। सरकारमध्ये काही तशी अडचण अजिबात येणार नाही आहे। अजित पवारांचा गड जो आहे तो मुंबईमध्ये वेगळा लढतो आहे, कारण बीजेपीने हा निर्णय घेतला की तिघे एकत्र आले तर जागा वाटपामध्ये अडचण येते आणि त्यामुळं बीजेपी आणि शिवसेना हे एकत्र आले आणि आरपीआयचा त्यांना पाठिंबा आहे। त्यामुळं सरकारवरती काय त्याचा परिणाम होणार नाही। सरकार हे अभित राहणार आहे आणि सरकारमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आमच्याकडे जागा आहे, त्यामुळं सरकारला कसली अडचण अजिबात येणार नाही। आणि ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर आहे, कारण मुंबईमध्ये नरेंद्र मोदी आणि मोठ्या प्रमाणामध्ये भारत सरकारकडून पैसा दिलेला आहे। 10 लाख कोटीपेक्षा जास्त पैसे जे आहे ते महाराष्ट्राला अनेक योजनांमध्ये मिळालेले आहे। आणि नरेंद्र मोदीजी प्रधानमंत्री झाल्यानंतर अनेक दलितांचे प्रश्न आहे तिकडे त्यांनी लक्ष दिलेलं आहे। बाबासाहेब आंबेडकरांची अनेक स्मारकं त्यांच्या काळामध्ये पूर्ण झालेली आहेत। 26 अलीपूर रोडला तिथं बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्लीमध्ये संविधान लिहिलं, ती त्या ठिकाणी अत्यंत चांगलं स्मारक उभं करण्यात आलेलं आहे। बाबासाहेबांचं जे संविधान आहे त्या संविधानाला मजबूत करण्याचा ते प्रयत्न करत आहे, परंतु राहुल गांधी मात्र संविधान बदलणार अशा अफवा उठून समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे। पण लोकसभेमध्ये आमचं नुकसान झालं, पण नंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हरियाणाची निवडणूक असेल, बिहारची निवडणूक असेल, दिल्लीची निवडणूक असेल, महाराष्ट्राची निवडणूक असेल, या सगळ्या निवडणुकीमध्ये जनतेने प्रचंड असा प्रतिसाद दिलेला आहे। महाराष्ट्रामध्ये लोकसभेला आमचं मोठं नुकसान झालेलं होतं, फक्त 48 पैकी 17 जागा निवडून आल्या होत्या। जवळजवळ आमच्या 44 जागा निवडून येतील आमच्या अशी अपेक्षा होती, पण संविधान बदलणार अशा पद्धतीचा निगेटिव्ह जे इफेक्ट आहे तो झाला आणि आम्हाला कमी जागा मिळाल्या। नंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र 237 जागा आमच्या महायुतीला मिळालेल्या आहे आणि महाविकास आघाडीचं पाणीबद्ध झालेलं आहे। त्यामुळं महाराष्ट्रामध्ये आमची ताकद मोठी आहे। नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही सगळे एकमेकांच्या विरोधामध्ये लढलो तरी सर्वात जास्त जागा आपल्या निवडून आलेल्या आहे। आणि आता तर अनेक ठिकाणी भाजप, शिवसेना आणि आरपीआय एकत्र आहे। काही ठिकाणी अजितदादाही आमच्या सोबत आहेत, काही ठिकाणी अजितदादा आणि शरद पवार साहेब एकत्र आलेले आहेत पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये। पण त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला सत्ता मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, धुळे।